हेलो स्टूडेंट्स, आज हम पढ़ेंगे लेसन मालती की चतुराई। मराठी का लेसन है, ध्यान से सुनना। प्रोनाउंसिएशन कैसे है इस लेसन को इस राउंड में, फिर यहाँ पर ऐसे करके आगे भी पढ़ना है। ध्यान से सुनना। पहला राउंड मैं हर सेंटेंस को पढ़ूंगी और रुकूंगी। उस सेंटेंस को आपने पढ़ना है, रिपीट करना है। हाँ, और अगर लंबा सेंटेंस है तो मैं उसे आधा आधा करके पढ़ूंगी। आपने ध्यान से सुनना है। मल्लण्णा शेतावरून घरी आला. त्याने दोन्ही बैलांना गोठ्यात बांधले. त्यांना चारा पाणी दिले. हात पाय धुवून तो घरात गेला. त्याची पत्नी मालती हिने भाजी भाकरी केली होती. दोघांनी जेवण केले. मल्लण्णा शेतातील कामाने खूप दमला होता. अंथरुणावर पडताच त्याला झोप लागली. सकाळी तो लवकर उठला. बाहेर आला. पाहतो तर काय, गोठ्यात एकच बैल, दुसरा बैल गायब. अगं, गोठ्यात एकच बैल आहे, आपला दुसरा बैल कुठे गेला? अगं, गोठ्यात एकच बैल आहे, आपला दुसरा बैल कुठे गेला? मल्लण्णाने घाबरून मालतीला विचारले. मालती झटकन बाहेर आली. तिलाही या गोष्टीचे नवल वाटले. मल्लण्णाने आणि मालतीने गावात बैलाचा शोध सुरू केला. गावभर शोध घेतला, पण बैल काही सापडेना. दोघेही खूप थकले. घरी आले. आता काय करावे? बैल कुठे गेला असेल? एकच बैल. शेती कशी करायची? मल्लण्णा डोक्याला हात लावून बसला. 3-4 दिवस गेले. मल्लण्णा मालतीला म्हणाला, आपण तालुक्याला जाऊ. तिथे गुरांचा बाजार भरतो. तिथून एक बैल खरेदी करू. मालती म्हणाली, खरं आहे तुमचं. एका बैलावर नांगरणी कशी करायची? दोघे तालुक्याला आले. गुरांचा मोठा बाजार भरला होता. बाजारात जनावरांची खरेदी विक्री सुरू होती. आपल्या बैलाच्या जोडीला जोड असा बैल शोधत ते दोघे बाजारात फिरू लागले. आपल्या बैलाच्या जोडीला जोड असा बैल शोधत ते दोघे बाजारात फिरू लागले. तेवढ्यात मालतीला त्यांचा हरवलेला बैल दिसला. ते दोघे झटकन बैलाजवळ पोहोचले. हा तर आमचा बैल, असे म्हणत मालतीने बैलाला अंजारले गुंजारले. या माणसाने आमचा बैल चोरला, असे म्हणत तिने आरडाओरडा करायला सुरुवात केली. या माणसाने आमचा बैल चोरला, असे म्हणत तिने आरडाओरडा करायला सुरुवात केली. बैल चोरणारा माणूस मनातून घाबरला. बैल चोरणारा माणूस मनातून घाबरला. पण तसे न दाखवता तो मालतीशी भांडू लागला. तुमचा बैल मी कशाला घेऊ?
हा माझाच बैल आहे, मीच याला लहानाचा मोठा केला आहे. हा माझाच बैल आहे, मीच याला लहानाचा मोठा केला आहे, असा तो कांगावा करू लागला. बैलाभोवती लोकांची गर्दी जमली. मालतीच्या लक्षात आले, हा चोर आपला बैल सहजासहजी देणार नाही. काहीतरी युक्ती केली पाहिजे. तिने झटकन बैलाच्या डोळ्यांवर हात धरला. सांग बरं, याचा कोणता डोळा अधू आहे? डावा की उजवा? मालतीने चोराला विचारले. चोर गोंधळला आणि म्हणाला, माझ्या बैलाचा डावा डोळा अधू आहे. नक्की ना? बैलाचा डावा डोळा अधू असेल तर हा बैल तुझा, नाही तर तो माझा आहे. बैलाचा डावा डोळा अधू असेल तर हा बैल तुझा, नाही तर तो माझा आहे. तर हा बैल तुझा, नाही तर तो माझा आहे. मालती म्हणाली. चोराने थोडा विचार केला. त्याच्या मनात गोंधळ निर्माण झाला. या स्त्रीच्या बोलण्यावरून बैलाचा डावा डोळा अधू नसावा. या स्त्रीच्या बोलण्यावरून बैलाचा डावा डोळा अधू नसावा. नाही नाही, माझा बैल उजव्या डोळ्यानं अधू आहे. चोर पटकन म्हणाला. त्याने असे म्हणताच मालतीने बैलाच्या डोळ्यांवरचा हात बाजूला केला. त्याने असे म्हणताच मालतीने बैलाच्या डोळ्यांवरचा हात बाजूला केला. अरे चोरा, या बैलाचे दोन्ही डोळे चांगले आहेत, असे मालतीने म्हटल्याबरोबर चोराची भंबेरी उडाली. लोकांसमोर चोराची लबाडी उघडकीस आली. सगळ्यांनी मालतीच्या चतुराईचे कौतुक केले आणि चोराला पोलिसांच्या ताब्यात दिले. मालती आणि मल्लन्ना आपल्या बैलाला घेऊन आनंदाने घरी आले. वेरी गुड. अभी मैं इस लेसन को पूरा पढ़ लूंगी, ठीक है, जैसे आपने पढ़ना है. मालतीची चतुराई. मल्लन्ना शेतावरून घरी आला. त्याने दोन्ही बैलांना गोठ्यात बांधले. त्यांना चारा पाणी दिले. हात पाय धुवून तो घरात गेला. त्याची पत्नी मालती हिने भाजी भाकरी केली होती. दोघांनी जेवण केले. मल्लन्ना शेतातील कामाने खूप दमला होता. अंथरुणावर पडताच त्याला झोप लागली. सकाळी तो लवकर उठला, बाहेर आला. पाहतो तर काय, गोठ्यात एकच बैल, दुसरा बैल गायब. अगं, गोठ्यात एकच बैल आहे, आपला दुसरा बैल कुठे गेला? मल्लन्नाने घाबरून मालतीला विचारले. मालती झटकन बाहेर आली. तिलाही या गोष्टीचे नवल वाटले. मल्लन्नाने आणि मालतीने गावात बैलाचा शोध सुरू केला. गावभर शोध घेतला, पण बैल काही सापडेना. दोघेही खूप थकले. घरी आले. आता काय करावे? बैल कुठे गेला असेल? एकच बैल. शेती कशी करायची? मल्लन्ना डोक्याला हात लावून बसला. 3-4 दिवस गेले. मल्लन्ना मालतीला म्हणाला, आपण तालुक्याला जाऊ, तिथे गुरांचा बाजार भरतो, तिथून एक बैल खरेदी करू. मालती म्हणाली, खरं आहे तुमचं. एका बैलावर नांगरणी कशी करायची? दोघे तालुक्याला आली. गुरांचा मोठा बाजार भरला होता. बाजारात जनावरांची खरेदी विक्री सुरू
होती. आपल्या बैलाच्या जोडीला जोड असा बैल शोधत ते दोघे बाजारात फिरू लागले. तेवढ्यात मालतीला त्यांचा हरवलेला बैल दिसला. ते दोघे झटकन बैलाजवळ पोहोचले. हा तर आमचा बैल, असे म्हणत मालतीने बैलाला अंजारले गोंजारले. या माणसाने आमचा बैल चोरला, असे म्हणत तिने आरडाओरडा करायला सुरुवात केली. बैल चोरणारा माणूस मनातून घाबरला, पण तसे न दाखवता तो मालतीशी भांडू लागला. तुमचा बैल मी कशाला घेऊ? हा माझाच बैल आहे. मीच याला लहानाचा मोठा केला आहे, असा तो कांगावा करू लागला. बैलाभोवती लोकांची गर्दी जमली. मालतीच्या लक्षात आले, हा चोर आपला बैल सहजासहजी देणार नाही. काहीतरी युक्ती केली पाहिजे. तिने झटकन बैलाच्या डोळ्यांवर हात धरला. सांग बरं, याचा कोणता डोळा अधू आहे, डावा की उजवा? मालतीने चोराला विचारले. चोर गोंधळला आणि म्हणाला, माझ्या बैलाचा डावा डोळा अधू आहे. नक्की ना? बैलाचा डावा डोळा अधू असेल तर हा बैल तुझा, नाहीतर तो माझा आहे, मालती म्हणाली. चोराने थोडा विचार केला. त्याच्या मनात गोंधळ निर्माण झाला. या स्त्रीच्या बोलण्यावरून बैलाचा डावा डोळा अधू नसावा. नाही नाही, माझा बैल उजव्या डोळ्यानं अधू आहे, चोर पटकन म्हणाला. त्याने असे म्हणताच मालतीने बैलाच्या डोळ्यांवरचा हात बाजूला केला. अरे चोरा, या बैलाचे दोन्ही डोळे चांगले आहेत, असे मालतीने म्हटल्याबरोबर चोराची भंभेरी उडाली. लोकांसमोर चोराची लबाडी उघडकीस आली. सगळ्यांनी मालतीच्या चतुराईचे कौतुक केले आणि चोराला पोलिसांच्या ताब्यात दिले. मालती आणि मल्ल्यांना आपल्या बैलाला घेऊन आनंदाने घरी आले. आप भी ऐसे अच्छे से पढ़ना. थैंक यू.